कुळगाव बदलापूर शहरामध्ये जे मुख्य रस्ते आहेत, त्या मुख्य रस्त्यामध्ये जे विद्युत रोहित्र म्हणजे आपण ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो, ते मोठ्या प्रमाणामध्ये काही रस्त्यांच्या मध्ये येत आहेत. आणि त्यामुळं जरी रस्ता आपण रुंदीकरण केला किंवा चांगल्या प्रकारचा सिमेंट कॉन्क्रीटचा केला, तरी जोपर्यंत ट्रान्सफॉर्मर तिथून बाजूला केला जात नाही किंवा शिफ्ट केला जात नाही, तोपर्यंत त्या रस्त्याला कुठची शोभा येत नाही आणि अनेक अडथळे सुद्धा निर्माण होतात. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण 4 ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करतोय. तर 4 ट्रान्सफॉर्मर पैकी तुम्हाला मी नावं सांगतो. तो म्हणजे एक आदित्य हॉटेल, स्वामी समर्थ चौक, बदलापूर पश्चिम, 2 चर्च रोड, चर्च सेंट अँथनी चर्च जो आहे त्या चर्चच्या बरोबर समोरचा एक ट्रान्सफॉर्मर आपण शिफ्ट करतोय. तिसरा आपण ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करतोय तो म्हणजे रमेशवाडी मधला मुख्य रस्त्याचा जो बदलापूर गावात जाणारा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता म्हणजे मुठे यांची वखार किंवा ते चिकन सेंटर आहेत त्या समोरचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो. आणि चौथा आपण उल्हास नदीवरचा ट्रान्सफॉर्मर. हे पहिल्या टप्प्यामध्ये 4 ट्रान्सफॉर्मर आपण शिफ्ट करतो. साधारण 1.25 कोटीच्या आसपास या ट्रान्सफॉर्मरला शिफ्टिंगला जिल्हा नियोजन कडून आपल्याला निधी प्राप्त झालेला आहे. आमदार किसन कथोरे हे खास करून त्यासाठी प्रयत्न करत होते. आणि हा जो काही चर्च इथला ट्रान्सफॉर्मर आहे किंवा रमेशवाडीतला जो ट्रान्सफॉर्मर आहे, तर आमचे स्थानिक जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सूर्यकांत धुळे यांनी सातत्याने पाठपुरावा आमदार साहेबांकडे केल्यामुळं तो ट्रान्सफॉर्मर तिथला जे होणारे अपघात, एकंदरीत वाहतुकीला असणारी अडथळा हे लक्षात घेऊन सूर्यकांत धुळे आमदार साहेबांच्या पाठीशी लावून आमदार साहेबांनी ते ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला निधी पण आणला. आणि आज त्या ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही पार पडला. याला अधीक्षक अभियंते जे होते काटकर ते सुद्धा हजर होते आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की येत्या 8 ते 10 ते 15 दिवसात जास्तीत जास्त सगळे ट्रान्सफॉर्मर आपल्याला शिफ्ट केलेले दिसतील. ज्या दिवशी मी नेहमी म्हणत असतो की तुम्हाला रस्त्याला जर काही या शहराला जर काही खरंच सुसंस्कृत आणि त्याचं सौंदर्य जर वाढवायचं असेल तर ते रस्त्यामध्ये अडथळा आणणारे ट्रान्सफॉर्मर जोपर्यंत आपण शिफ्ट करत नाही तोपर्यंत या रस्त्यांचं सौंदर्यीकरण होणार नाही. आणि आज बघा तुम्ही येत्या काही दिवसात हे जेव्हा ट्रान्सफॉर्मर हटतील तेव्हा बदलापूरचा विकासाचा एक पाऊल असतं, त्यातला एक छोटासा तो एक भाग आहे. आणि रुंदीकरणाचा जो काही पार्ट असतो तर रुंदीकरण जेव्हा केलं जातं तेव्हा हे ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या रुंदीकरणाला कसलाही अर्थ उरत नाही. पण हे ट्रान्सफॉर्मर शिफ्ट झाल्यानंतर खास करून जो चर्चच्या समोरचा ट्रान्सफॉर्मर आहे तिथे जवळजवळ सेंट अँथनी, भारत कॉलेज, पन्ना हायस्कूल, बाळासाहेब म्हात्रे कॉलेज, एअरसन शाळा, त्याच्यानंतर इकडे डॉन बॉस्को शाळा, परत रमेशवाडीतल्या अशा 8 ते 10 शाळा त्या रस्त्यावरनं त्या बसेस जात असतात. आणि त्या चर्चच्या इथे नेहमी अपघात होत असतो, नेहमी अडथळे येत असतो. त्याच्यामुळं तो ट्रान्सफॉर्मर पहिल्या स्टेजमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे. पर्यायी व्यवस्था सुद्धा आम्ही दिलेली आहे. म्हणजे नुसता ट्रान्सफॉर्मर एमएससीबीला आम्ही शिफ्ट करायचं सांगितलं नाही, तर मी स्वतः त्या ट्रान्सफॉर्मरची जागा कुठे कुठे द्यायला पाहिजे, कुठे कुठे ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करायला पाहिजे ती जागा पर्यायी दिली आणि मग आज हे ट्रान्सफॉर्मर बदलापूरचे शिफ्ट होतात.